एकदा एका गावात रमेश नावाचा शेतकरी राहत होता. तो खूप कष्टाळू होता, पण थोडासा बेफिकीरही होता. नमस्कार गुरुजी. या बसा. काय समस्या आहे? लवकरच तुझ्यावर संकट येणार आहे. सावध रहा, तयारी कर. मी सावध आहे गुरुदेव. हां, माझं सगळं व्यवस्थित चाललंय. कसले संकट येणार आहे? हां, संकट अचानक येत नाही, ते आधीच संकेत देत असतं. पण ज्याचं कर्म झोपलेलं असतं तो ते ओळखत नाही. ते काम नेहमीप्रमाणेच चालू आहे, पण काही गोष्टींकडे माझं लक्ष लागत नाहीये. काही महिन्यांनी गावात भयंकर दुष्काळ पडला. ज्यांनी आधीच पाणी साठवून ठेवलं होतं त्यांनी कसाबसा निभावून नेलं. पण रमेशच्या शेतात पाणी नव्हतं. हां, तुम्ही सांगितलेलं संकट खरं ठरलं. पण मी काय चूक केली? तुझ्या चुकीमुळे नाही, तर नियतीमुळे हे झाले आहे. पण घाबरू नकोस, मार्ग आहे. मी तुला इशारा दिला होता, पण तू त्याकडे दुर्लक्ष केलंस. संकट सुंदर किंवा भयानक नसतं, ते फक्त आपल्या कर्माचं फळ असतं. हो, माझी चूक झाली. पण आता मी पुन्हा मेहनत घेईन. मी नियोजन करेन आणि यापुढे कोणताही इशारा मी दुर्लक्षित करणार नाही. भविष्यात येणाऱ्या संकटाचे संकेत आपल्याला आधीच मिळत असतात, पण जर आपण जागरूक नसू तर ते आपल्याला दिसत नाहीत. जागरूकता आणि योग्य कर्मच आपल्याला संकटातून वाचवू शकतात. पण गुरुभक्ती व गुरुकृपा महत्त्वाची असते. राम कृष्ण हरी.